काहीच ऐकलं नाही। आम्ही जोरात प्रखर विरोध केला। आम्ही सांगितलं त्या ठिकाणी की मागासवर्गीयांची लोकसंख्या ज्या भागामध्ये आहे तो वाढ मागासवर्गीय, परंतु त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि मागासवर्गीयांचं सगळं डिवायडेशन केलं। मागासवर्गीयांचे वाढ मुस्लिम भागात वळवले आणि 15 किलोमीटर पर्यंत वाढ ठेवले। जसं की भीमनगर, भावसिंगपुरा, त्या कचरा डेपो पासून तर रशीदपुरा, गणेश कॉलनी या भागाला जोडले। म्हणजे मागासवर्गीयांचा निवडून यायचा असेल माणूस तर कसा निवडून येईल? आणि त्यातल्या त्यात 22 नगरसेवक जर मागासवर्गीयांचे होत असेल, निवडून येत असेल कोणत्याही पक्षाकडून, अपक्ष तर कोणी येणारच नाही। मी 2010 ला अपक्ष आलो होतो निवडून ओपन वॉर्डामध्ये, पण आता अपक्ष येऊ शकत नाही। तुम्हाला कोणत्या तरी पक्षात जावं लागेल जबरदस्ती मनावर दगड ठेवून। मग तुम्ही निवडून जरी आले तर वरची लालसच नाही तुम्हाला, महापौर तुम्ही होऊ शकत नाही। तर आमचं असं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून की 22 वार्ड आरक्षित असताना सुद्धा जर या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आरक्षण सुटलं नाही यावेळेस, तर आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला असा इशारा देतो, हे सगळं सरकारच करतंय आम्हाला माहित आहे। निवडणूक आयोगाचं काम काहीच नाही राहिलं, हे सगळं सरकारच करतंय। ही जी आज सरकार आहे त्यांना आमचा असा इशारा आहे की यावेळेस सुद्धा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षण मधून महापौर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। हो, आपला विरोध